हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी। या व्हिडिओमध्ये आपण आज म्हणजेच 22 जुलै 2024 रोजी मॉर्निंग बॅचला जिल्हा परिषदेमधील आरोग्य शेवटसाठी जो पेपर झाला त्या पेपरमधील 2 विद्यार्थ्यांनी मला प्रश्न पाठवलेले आहेत। सर्वप्रथम त्या विद्यार्थ्यांचा मी मनापासून आभारी आहे आणि तुम्ही सुद्धा मला प्रश्न पाठवू शकता। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। जर तुम्हाला जिल्हा परिषदेमधील आरोग्य शेवट तांत्रिक प्रश्नाचा ईबुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आरोग्य शेवट तांत्रिक प्रश्न ईबुक विकत घ्या। 95% प्रश्न या ईबुकमधूनच विचारले जात आहेत। आपण तांत्रिकचे प्रश्नसुद्धा पाहणार आहोत, पण ते शेवटी पाहणार आहोत। आधी पहा, सर आय एम विक्रांत आजमिरे। तर विक्रांत आजमिरे यांनी ही माहिती पाठवलेली आहे। सर्वप्रथम विक्रांतचा आभारी आहे। आजचा पेपर इंग्लिश स्पेलिंगमध्ये 4 प्रश्न होते, म्हणजे ते याच्यामध्ये काय मिसस्पेल्ड याच्यावर असतं पहा, म्हणजे योग्य स्पेलिंग कोणतं आहे। त्याच्यानंतर सिनॉनिम्सवर 1 होता, अँटोनिम्सवर 1 होता। त्याच्यानंतर इंग्लिश कोड डिव्हाइसवर 5 क्वेश्चन होते। आता हे टाईपमध्ये काहीतरी मिस्टेक झाली त्यांची। त्याशिवाय पॅराजंबरवर प्रश्न होते, स्पॉटिंग एरर किंवा स्पॉट एरर याच्यावर सुद्धा प्रश्न होते पहा मित्रांनो। मराठीमध्ये एकवचनीवर 4 प्रश्न होते आणि 2 स्त्रीलिंग म्हणजे लिंग आणि वचन हे जे 2 टॉपिक आहेत ना ते व्यवस्थित करा। पुढे 2 विरुद्धार्थी शब्द होते, 2 म्हणी त्यांनी विचारलेल्या होत्या। सायन्सचे क्वेश्चन सर्व आपलेच आले होते। आपलेच म्हणजे मी जे सुरुवातीला ईबुक सांगितलं ना तांत्रिक प्रश्नाचं ईबुक, त्याच्यातलेच प्रश्न होते असं त्यांनी सांगितलेलं आहे, ज्यांनी प्रत्यक्ष पेपर दिला त्यांनी। जीकेमध्ये पहा, महाराष्ट्राच्या वायव्येला कोणतं राज्य आहे तर गुजरात आहे। यांनी बहुतेक यवतमाळसाठी फॉर्म भरला होता म्हणून त्यांना यवतमाळची डेन्सिटी विचारली होती। त्याच्यानंतर यवतमाळमध्ये एकूण किती ग्रामपंचायत आहेत। आता ही जी जिल्ह्याची माहिती कुठे मिळते तर प्रत्येक जिल्ह्याची जिल्हाधिकारी कार्यालयाची वेबसाईट असते, त्यामध्ये ही माहिती असते, त्यातलेच हे प्रश्न आहेत। आता आपण तांत्रिक घटकावर कोणते प्रश्न आले होते ते पाहूयात। तर या ठिकाणी पहा, पहिला प्रश्न आहे, ग्रहाची कक्षा लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो, हे केपलरच्या ग्रहांच्या गतिविषयक कोणत्या नियमामध्ये सांगितले आहे तर हे केपलरच्या गतिविषयक पहिल्या नियमामध्ये सांगितलेलं आहे। पुढे पहा, म्हणजे केपलरच्या गतिविषयक 3 नियम आहेत ना, त्या तिन्ही नियमावर आता प्रश्न विचारून झाले त्यांचे। 1 किलो वॅट म्हणजे किती वॅट, तर 1 किलो वॅट म्हणजेच 1000 वॅट असतं, त्यालाच आपण 1 kW असं म्हणतो, म्हणजे 1 किलो वॅट बरोबर 1000 वॅट। आधुनिक आवर्त सारणीमधील दुसऱ्या आवर्तनामध्ये कोणते मूलद्रव्य आहेत तर लिथियमपासून निऑनपर्यंतचे मूलद्रव्य आहेत, म्हणजे लिथियम आहे, बेरिलियम आहे, बेरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लुओरिन आणि निऑन असे ते मूलद्रव्य आहेत। निष्क्रिय वायू कोणता आहे तर हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन हे सगळे निष्क्रिय वायू आहेत। त्याच्या पुढे पहा, आता त्याच्या पुढचा प्रश्न आहे, उष्मादायी अभिक्रियेचे उदाहरण सांगा। तर पाण्यापासून बर्फ तयार होणे, सोडियम हायड्रोक्साईड पाण्यात विरघळणे ही दोन्ही पण उष्मादायी अभिक्रियेची उदाहरणे आहेत। पर्यायामध्ये पाण्यापासून बर्फ तयार होणे हा पर्याय होता। विद्युतधारेचा औष्णिक परिणाम सांगा। आता विद्युतधारेचा जो औष्णिक परिणाम आहे तो आहे विद्युत बल्ब, वितळतार, वितळतार म्हणजेच आपण त्याला फ्यूज म्हणतो, विद्युत इस्त्री। त्याच्यानंतर मानवाची उत्पत्ती कोणत्या प्राण्यापासून झाली तर मानवाची उत्पत्ती या प्राण्यापासून झालेली आहे। पुरुष प्रजनन संस्थेचे घटक सांगा। ॲक्च्युली प्रश्न होता पुरुष प्रजनन संस्थेचा कोणता घटक नाही। आता पुरुष प्रजनन संस्थेचे घटक कोणते आहेत तर वृषण, विविध वाहिन्या किंवा नलिका आणि ग्रंथी हे पुरुष प्रजनन संस्थेचे घटक आहेत। सामान्य ज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी जीके ईबुक TCS IBPS पॅटर्न विकत घ्या। त्यासाठी प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जीके ईबुक TCS IBPS पॅटर्न विकत घ्या। तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।